नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींना, स्पर्धा परीक्षेतील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं पाठनिहाय टेस्ट आम्ही बनणार बेस्ट या उपक्रमाच्या अंतर्गत मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या महाराष्ट्रातील नंबर 1 ऑनलाईन व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे. आपण इयत्ता 6वीच्या इतिहास व नागरिकशास्त्र या विषयाच्या पाठ क्रमांक 7 पर्यंत पाठनिहाय टेस्ट या कोर्समध्ये आलेलो आहोत. जर कुणाला आज हा कोर्स जॉईन करायचा असेल तर इयत्ता 4थी पासून इयत्ता 10वी पर्यंत प्रत्येक पाठावरच्या प्रश्नांच्या या कोर्ससाठी फक्त तुम्हाला 200 रुपये फीस भरावी लागणार. यामध्ये तुम्हाला अगोदर टेस्ट ऑनलाईन सोडवण्यासाठी पाठवली जाते, म्हणजे तुमच्या अभ्यासाचं मूल्यमापन होतं. ती टेस्ट एका विशिष्ट कालखंडामध्येच तुम्हाला सोडवायची असते, म्हणजे एकदा ओपन केल्यानंतर 10 मिनिट 15 मिनिटामध्ये तुम्हाला ती सोडवायची असते. म्हणजे तुमच्या वेळेचं सुद्धा मूल्यमापन तिथं होतं. याचबरोबर ती टेस्ट तुम्ही अनलिमिटेड टाइम कितीही वेळा सोडवू शकता. याचबरोबर त्या टेस्टचा शेवटचा प्रश्न सबमिट केल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडले, किती चुकले, किती बरोबर आले हे लगेच तिथं क्लिअर कळतं. त्यानंतर त्या संपूर्ण टेस्टच्या लेक्चरच्या माध्यमातून विश्लेषण केलं जातं, जेणेकरून त्या पाठावरची कन्सेप्ट तुमची क्लिअर होऊन तुम्ही कुठलीही परीक्षा देत असाल, अगदी शालेय पासून तर राज्यसेवेपर्यंत UPSC पर्यंत, तरी त्या सर्व परीक्षांना या पाठनिहाय टेस्टचा फायदा व्हावा हीच आमची अपेक्षा. आणि या पाठनिहाय टेस्टला अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद तुमचा मिळाला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद आहे. चला तर पाहूया आपण आजचा विशेष पाठ. कुठला विशेष पाठ आहे तर आजचा विशेष इयत्ता 6वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र आणि पाठ क्रमांक 7 त्या पाठाचं नाव आहे मौर्यकालीन भारत. भारतातील एक महान साम्राज्य मौर्य साम्राज्य आणि या मौर्य साम्राज्याच्या काळातील भारत, अशा प्रकारचा हा पाठ आहे. अतिशय महत्त्वाचा आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पाहूया आता आपण अशा प्रकारे डिजिटल बोर्डचा वापर करून त्या पाठावर ज्या काही कन्सेप्ट आहेत, मग भूगोलाच्या असतील, इतिहासाच्या असतील, त्या आपण सचित्र नकाशासह आकृत्यांसह इथून पुढे विश्लेषण करणार आहोत. अजूनच आनंदी, अजूनच हा कोर्स अत्यंत फ्रेश होणार आहे, समजण्यासाठी अत्यंत सोपा होणार आहे आणि आपला जास्तीत जास्त फायदा होणार आहे, हीच आपली अपेक्षा आहे. चला प्रश्न क्रमांक 1. इसवी सन पूर्व 6व्या शतकात इराणमध्ये टिंबटिंबने वायव्य भारतापासून रोमपर्यंत व आफ्रिकेतील इजिप्तपर्यंत साम्राज्य निर्माण केले होते. इराणचा एक सत्ताधीश आहे ज्यानं आपल्या भारताच्या वायव्य प्रांतापासून तर आफ्रिकेतले इजिप्त असेल किंवा रोमपर्यंत आपलं साम्राज्य उभा केलं होतं. आणि कधी? इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये. मग असा कोण आहे तर अलेक्झांडर तर इसवी सन पूर्व 326 मध्ये आला होता, म्हणजे नाही, त्याचं शतक 4 इसवी सन पूर्व. सम्राट अशोकानं भारताच्या बाहेर नाही, भारतात साम्राज्य निर्माण केलंय. भारतातील सम्राट आहे म्हणजे हे उत्तर सुद्धा नाही, हे उत्तर सुद्धा नाही. सेल्युकस निकेटर हा अलेक्झांडरचा सेनापती होता, म्हणजे हे सुद्धा उत्तर नाही. उत्तर आलं सायरस हे त्याचं उत्तर आहे. आपल्या भारतावर आक्रमण करणारा हाच पहिला सत्ताधीश आहे, हाच पहिला परकीय आहे. पुढे जाऊया. दारियुशने त्याच्या साम्राज्यात टिंबटिंब नावाचे चलन लागू केले. इराणचा राजा दारियुश यानं भारतावरती इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये आक्रमण केले. इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये म्हणजे सायरस नंतर. आणि यानं भारतातील सिंध नावाचा प्रांत जिंकून, सिंध गांधार हे प्रांत जिंकून बऱ्याच वर्ष राज्य केलेले. मग या दारियुशनं त्याच्या साम्राज्यामध्ये कोणतं चलन सुरू केलं होतं असा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर आहे दारिक.
त्याच्या नावावरूनच आपल्या लक्षात येते दारिक हे चलन आहे पहा. पुढचा प्रश्न, पर्सिपोलिस ही दारियुसची राजधानी टिंबटिंब या देशात. तर या दारियुस नावाच्या राजानं सत्ताधीशानं या नगराची पर्सिपोलिस नावाच्या शहराची स्थापना केलेली आहे आणि त्या शहराला आपली राजधानी बनवली. तर ते शहर किंवा ते राजधानी सध्याच्या कोणत्या देशामध्ये असा प्रश्न आहे, तर त्याचं उत्तर आहे इराण. इराणचं आहे तर इराणमध्येच असणार आहे. पुढे, ग्रीक सम्राट अलेक्झांडरने टिंबटिंब रोजी भारताच्या वायव्य प्रदेशावर स्वारी केली होती. जग जिंकण्याचं स्वप्न घेऊन आलेला ग्रीक सम्राट, ज्याला मॅसेडोनियाचा सम्राट असंही म्हणतात, त्याचं नाव अलेक्झांडर, ज्याला फारसी भाषेमध्ये इस्कंदर म्हटलं आणि आपल्या भारतामध्ये सिकंदर म्हटलं, ज्याच्या गुरुचं नाव अरस्तू, अशा अलेक्झांडरने इस्कंदरनं म्हणजे सिकंदरनं आपल्या भारतावर इसवी सन पूर्व 326 मध्ये आक्रमण केलं होतं. सिंधू नदी ओलांडून हा दक्षिणेकडे आला. मात्र पोरस पर्वतेश्वर या राजानं याच्याबरोबर अत्यंत कडा असा संघर्ष केला. झेलमचं युद्ध यांच्यामध्ये झालं. मात्र या युद्धामध्ये थोडाफार काही विजय मिळून सुद्धा सिकंदरचं दक्षिणेत भारतामध्ये येण्याचं धाडस झालं नाही. त्याच्या सैनिकानं त्याच्या विरोधात बंड केलं आणि त्याला पाठीमागं परतावं लागलं आणि पाठीमागं जात असताना इसवी सन पूर्व 323 मध्येच त्याचा मृत्यू झाला. ओके, चला प्रश्न क्रमांक 4चा पर्याय क्रमांक 2 उत्तर. पुढे जाऊया. सिकंदरने भारतातील जिंकलेल्या प्रदेशाच्या व्यवस्थेसाठी उत्तरेकडचा जो भाग जिंकला होता त्या भागाच्या व्यवस्थेसाठी ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या होत्या. त्यांना काय म्हणत, तर त्यानं ज्या ग्रीक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या होत्या त्याला म्हणत सत्रफ. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर सत्रफ. याच सत्रपापैकी सर्वांना पराभूत करून सेल्युकस निकेटर हा विजयी झाला होता आणि त्यानं मोठा काळ राज्य केलं. यानं चंद्रगुप्त मौर्यावर हल्ला केला होता. मात्र चंद्रगुप्त मौर्यानं सेल्युकस निकेटरचा दारुण पराभव केला आणि मग सेल्युकस निकेटर चंद्रगुप्त मौर्याला शरण आला. या सेल्युकस निकेटरचाच एक राजदूत मेगस्थनीस, हा मेगस्थनीस मग चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये काही वर्ष राहिला. या राजदूतानं चंद्रगुप्त मौर्याचा कालखंड लिहून काढला साहित्याच्या रूपानं, ग्रंथाच्या रूपानं, पुस्तकाच्या रूपानं. त्याचं नाव आहे इंडिका. इंडिका. चला पुढे जाऊया आपण. सिकंदरचा मृत्यू टिंबटिंब येथे झाला. मी मगाशी सांगितलं, पाठीमागं जात असताना विषारी बाण लागून इसवी सन पूर्व 323 मध्ये बॅबिलॉन नावाच्या ठिकाणी सिकंदरचा मृत्यू झाला. बॅबिलॉन नावाचं ठिकाण आहे. चला पुढे जाऊया. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडून टिंबटिंब कलाशैली उदयास आली. तर ही जी नवीन कलाशैली ग्रीक शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडून किंवा भारतीय शिल्पकला आणि ग्रीक शिल्पकला यांच्या मिश्रणातून नवी जी शिल्पकला उदयास आली तिला काय म्हणतात, तर ही अशा प्रकारची कलाशैली शिल्पकला उदयास आली आणि त्या शिल्पकलेला कलाशैलीला नाव आहे गांधार शिल्पकला. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. नंद घराण्याचा शेवटचा राजा. नंद घराण्याचा शेवटचा राजा कोण आहे, ज्याला मारून मौर्य साम्राज्याची स्थापना झाली आहे, तर त्या शेवटच्या राजाचं नाव आहे धनानंद. संस्थापक महापद्मानंद, त्याच्यानंतर राजनंद आणि नंतर धनानंदच्या काळामध्ये नंद घराण्याचा शेवट झालाय. नंद घराणं म्हणजे भारतातलं पहिलं साम्राज्य किंवा मगध साम्राज्याला साम्राज्याचं रूप देणारं घराणं म्हणजे नंद घराणं. भारतातील पहिले क्षत्रियेतर घराणं म्हणून ज्या नंद घराण्याचा उल्लेख केला जातो ते नंद घराणं. भारतातील पहिला सम्राट म्हणजे महापद्मानंद आहे. त्यानंतर केंद्रीय शासन व्यवस्थेचा जनक भारतामध्ये कोणाला म्हणतात, तर महापद्मानंदला म्हणतात. अशा रीतीनं हे नंद घराणं ज्याचा शेवटचा राजा आहे धनानंद, मौर्य साम्राज्याचा संस्थापक, धनानंदचा पराभव करून धनानंदचा शेवट करून
मौर्य साम्राज्याची स्थापना करणारा संस्थापक कोण आहे असा प्रश्न आहे. हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक आहे कोण? चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य पर्याय क्रमांक 3. अगदी शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे काय असतं हे चंद्रगुप्ताच्या चारित्र्यातून, चंद्रगुप्ताच्या जीवन प्रवासातून लक्षात येतं. आणि हे साम्राज्य निर्माण केल्यानंतर आपल्या आईच्या नावानं आई मुरा आणि आईचंच नाव आपल्या साम्राज्याला दिले मौर्य साम्राज्य. भारतातील प्राचीन भारताच्या इतिहासातील सर्वात मोठं साम्राज्य मौर्य साम्राज्य चंद्रगुप्त मौर्यानं निर्माण केलं. आणि विशेष भाग, एवढं मोठं साम्राज्य निर्माण करून या चंद्रगुप्त मौर्यानं आयुष्याच्या शेवटच्या प्रवासामध्ये हे या सर्व संपत्तीचा, प्रतिष्ठेचा, राजपदाचा त्याग केला. आणि आत्ताच्या कर्नाटक राज्यामध्ये श्रवणबेळगोळ नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी येऊन साधे जीवन जगले आणि सल्लेखन पद्धतीनं मृत्यू स्वीकारला. असा आदर्श राजा, असा संघर्षमय जीवन प्रवास ज्यांचा आहे की अशा राजांचा, अशा सत्ताधीशांचा जीवन प्रवास, संघर्ष भारताच्या तरुणांना मांडला सांगितला पाहिजे. भारताच्या समाजामध्ये हा रुजवला गेला पाहिजे. याच हेतूनं नवीन या सिलेबसमध्ये मौर्य साम्राज्याची मोठी माहिती मांडलेली आहे. ती परीक्षेला खूप येते आणि म्हणून आपण हा सगळा डिटेलमध्ये इतिहास शिकत आहोत. मौर्य साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य. चंद्रगुप्त मौर्य नंतर मौर्य साम्राज्याचा सम्राट कोण बनला? चंद्रगुप्त मौर्य नंतर चंद्रगुप्त मौर्याचाच मुलगा मौर्य साम्राज्याचा सम्राट बनलाय. त्याचं नाव आहे बिंदुसार. ज्या बिंदुसारला वडिलांचा मुलगा आणि मुलाचे वडील असं म्हटलं जायचं. असं का? तर चंद्रगुप्त मौर्यासारखा ज्येष्ठ, श्रेष्ठ, शक्तिशाली सम्राटाचा मुलगा, ज्या चंद्रगुप्त मौर्यानं भारताला सर्वप्रथम नैसर्गिक सीमा उपलब्ध करून दिल्यात, नैसर्गिक सीमा निर्माण केल्या, त्या चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा आहे, म्हणून वडिलांचा मुलगा. आणि भारतातलं सर्वात मोठं साम्राज्य ज्या सम्राट अशोकाच्या काळामध्ये निर्माण झालं त्या सम्राट अशोकाचे वडील, म्हणून वडिलांचा मुलगा आणि मुलाचे वडील असं वर्णन बिंदुसारचं केलं जायचं. मौर्य साम्राज्याचे दुसरे सम्राट आहेत बिंदुसार. कलिंग राज्य सध्याच्या टिंबटिंब या राज्यामध्ये, कलिंगचं राज्य, खारवेल नरेश कलिंगचं राज्य जे आहे हे सध्याच्या ओडिशा राज्यामध्ये, ओडिशा राज्य, त्याला ओरिसा, उडीसा, ओडिशा असंही म्हणतात, ते ओडिसा. पुढे टिंबटिंब या युद्धानंतर सम्राट अशोकाने युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. तर कलिंगच्या युद्धामध्ये प्रचंड नरसंहार झाला होता, प्रचंड नरसंहार झाला होता. आणि ते सगळं पाहिल्यानंतर सम्राट अशोकानं परत युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. बौद्ध साधू उपगुप्त यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि बौद्ध धर्माचं प्रसाराचं काम, त्याचबरोबर शांततेनं जीवन जगण्याचं काम कलिंगच्या युद्धानंतर केलेलं आहे. म्हणजे युद्ध न करण्याचा निर्णय कलिंगच्या युद्धानंतर. प्रश्न क्रमांक 12चा पर्याय क्रमांक 3. आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सम्राट अशोकानं टिंबटिंब या लिपीत शिलालेख आणि स्तंभालेख, सम्राट अशोकानं खूप शिलालेख अनेक ठिकाणी उभारलेत, खूप स्तंभालेख अनेक ठिकाणी उभारलेले आहेत. तर त्यासाठी कुठली लिपी वापरली असा प्रश्न आहे. संस्कृत, ब्राह्मी, पारशी, उर्दू. तर पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे, ब्राह्मी लिपीचा वापर केलाय. पुढे सम्राट अशोकानं विविध लेखामध्ये आपला उल्लेख टिंबटिंब असा केलाय. तर सम्राट अशोकाने स्वतःसाठी एक पदवी धारण केलेली आहे. ती पदवी कोणती? प्रियदर्शी ही पदवी आहे. पर्याय क्रमांक 1. पुढे सम्राट अशोकाने पाटलीपुत्र येथे टिंबटिंब बौद्ध परिषद, तुम्हाला सगळ्यांना माहिती 4 एकूण बौद्ध परिषदा झाल्यात. पहिली बौद्ध परिषद इसवी सन पूर्व 483 मध्ये झाली. कुठे झाली पहिली बौद्ध परिषद? पहिली बौद्ध धर्म परिषद तर अजातशत्रूनं ती भरवलेली आहे. अजातशत्रू म्हणजे मगध साम्राज्य, अजातशत्रूची राजधानी राजगृह या ठिकाणी भरली. आणि अजातशत्रूच्या राजधानीमध्ये, राजगृहामध्ये ज्या सप्तपर्णी ज्या गुहा आहेत त्या गुहामध्ये एकूण 500 बौद्ध साधूंची परिषद भरली. ज्या परिषदेचे अध्यक्ष होते बौद्ध साधू महाकश्यप. याच बौद्ध परिषदेमध्ये सुत्त पिटक आणि विनय पिटक नावाचे 2 बौद्ध धर्माचे 3 पवित्र ग्रंथांपैकी 2 ग्रंथ इथं तयार झाले.
यानंतर दुसरी परिषद बरोबर 100 वर्षांनी इसवी सन पूर्व 383 मध्ये भरली. शिशुनाग घराण्याचा राजा कालशोका यानं आपली राजधानी वैशाली येथे भरवली, ज्या बौद्ध परिषदेचे अध्यक्ष होते सबकामी. आणि तिसरी बौद्ध परिषद सम्राट अशोकाच्या काळामध्ये बोलवलेली आहे, तिसरी बौद्ध धर्म परिषद. सम्राट अशोकाची राजधानी पाटलीपुत्र या ठिकाणी भरली आणि ज्याचे अध्यक्ष होते तिस्त हे अध्यक्ष होते. चला त्याच्यानंतर पुढे चौथी परिषद सांगतो तुम्हाला. इसवी सन पूर्व 250 मध्ये तिसरी झाली आणि इसवी सन पूर्व 72 मध्ये चौथी परिषद कुशाण घराण्याचा राजा कनिष्क याने काश्मीरमध्ये भरवली. आणि या चौथ्या परिषदेमध्ये काश्मीरमध्ये भरलेल्या बौद्ध धर्माच्या चौथ्या परिषदेमध्ये बौद्ध धर्माचे 2 पंथ महायान आणि हीनयान असे निर्माण झाले. ओके चला, खालीलपैकी मौर्य साम्राज्याचा 4 विभागांच्या राजधानीच्या योग्य जोड्या लावा. मौर्य साम्राज्याचा एवढा मोठा विस्तार झाला होता म्हणजे आजच्या भारताच्या क्षेत्रफळाच्या जवळपास दुप्पट. आणि मग एवढ्या मोठ्या साम्राज्याचा कारभार पाहण्यासाठी या साम्राज्याचे 4 भाग केले होते आणि या 4 भागांचे 4 राजधान्या होत्या. या जोड्या तिथं दिलेल्या आहेत, तर या सर्व बरोबर आहेत का, काहीच बरोबर आहेत का, सर्व चुकीचे आहेत हे आपल्याला चेक करायचं. तर मौर्य साम्राज्याचा हा पूर्व विभाग होता, त्याची राजधानी तोशाली ओडिसा राज्यामधली ही जोडी बरोबर आहे. पश्चिम विभाग आत्ताच्या मध्य प्रदेशमधील उज्जैन किंवा उज्जैनी ज्याला म्हटलं जायचं, या उज्जैनी या ठिकाणी जी राजधानी होती पश्चिम विभागाची ही सुद्धा जोडी बरोबर आहे. दक्षिण विभागाची राजधानी आत्ताच्या कर्नाटक मधील सुवर्णगिरी ही जोडी बरोबर आहे. त्यानंतर उत्तर विभाग तक्षशिला म्हणजे आत्ताच्या पाकिस्तानमध्ये ही सुद्धा जोडी बरोबर आहे. 4ही जोड्या बरोबर आहे म्हणून आपलं उत्तर आहे अ ब क ड. ओके पुढे चला. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सम्राट अशोकाने श्रीलंकेत टिंबटिंबला पाठवले. बौद्ध धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी सम्राट अशोकानं आपला मुलगा महेंद्र आणि आपली मुलगी संघमित्रा या दोघांनाही पाठवलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर. पुढे चला. प्राचीन काळचा अष्टपद म्हणजे कोणता खेळ? प्राचीन काळी एक खेळ होता, त्याला अष्टपद नाव होतं प्राचीन जुनानं. आज त्या खेळाला नाव आहे बुद्धिबळ. चला पर्याय क्रमांक 1 उत्तर. भारताची राजमुद्रा टिंबटिंब येथील अशोक स्तंभाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. तर कुठल्या अशोक स्तंभाच्या? सम्राट अशोकाचा म्हणून अशोक स्तंभ. कुठल्या? तर त्याचं उत्तर आहे सारनाथ. सारनाथ येथील अशा प्रकारचा जो अशोक स्तंभ आहे त्या अशोक स्तंभावरून भारताची राजमुद्रा बनवलेली आहे. बर पुढे जाऊया. अशोक चक्राच्या एका बाजूला अश्व आणि दुसऱ्या बाजूला वृषभ आहे. पहा इथं अश्वाचं चित्र आहे, इथं वृषभाचं चित्र आहे आणि मध्येच आपण ज्याला अशोक चक्र म्हणतो हे 24 आरे असणारं आपल्या तिरंगामध्ये असणारं गतीचं प्रतीक ज्याला आपण म्हणतो ते अशोक चक्र. पण विचारलंय काय? राजमुद्रेची जी बाजू आपल्याला दिसत नाही म्हणजे पलीकडची बाजू आपल्याला दिसत नाही तर त्या बाजूवर अशाच पद्धतीनं टिंबटिंब व टिंबटिंब हे 2 प्राणी आहेत. इथं जसं अशोक चक्राच्या दोन्ही बाजूनी 2 प्राणी दिलेले आहेत, एक वृषभ आणि एक अश्व म्हणजे बैल आणि घोडा. तर पलीकडे अशाच प्रकारचे 2 प्राणी, ते कोणते प्राणी आहेत ते आपल्याला दिसत नाही, पण कोणते प्राणी आहेत हे माहिती पाहिजे. तर ते 2 प्राणी म्हणजे हत्ती आणि सिंह. हत्ती आणि सिंह हे पलीकडच्या बाजूने. चला अजून एक प्रश्न आपल्याला याच्यावरती पाहायचा. सारनाथ येथील मूळ स्तंभावर किती सिंह आहेत? तर मूळ स्तंभावर 1 2 3 हे तर 3 दिसतात. याच्या पलीकडे आपल्याला 4था सिंह आहे म्हणजे 4 सिंह आहेत. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर 4 सिंह. पुढे योग्य जोड्या लावा. चला वाचूया. अ गटामध्ये सम्राट अलेक्झांडर. सम्राट अलेक्झांडर म्हणजेच ग्रीक सम्राट आहे. मॅसेडोनियाचा सम्राट म्हणजेच ग्रीक सम्राट अलेक्झांडर, ज्याला आपण इस्कंदर सिकंदर असंही म्हणतो. ओके त्याच्यानंतर पहा मेगेस्थेनिस म्हणजे काय? मगाशी चर्चा केली आपण, सेल्युकस निकेटरचा राजदूत. यानंतर सम्राट अशोका मगध सम्राट. पहा मला इथं थोडंसं वेगळं वाटतंय, चुकीचं वाटतंय तरी
7वीच्या धड्याच्या खाली जो स्वाध्याय दिलाय तिथंही जोडी दिलेली आहे आणि म्हणून मी मुद्दाम अशीच्या अशी मांडले. आणि त्यामध्ये सम्राट अशोक म्हणजे मगध साम्राज्य, मगध सम्राट अशी जोडी बरोबर दिली. त्याच्यानंतर मग मी ही मुद्दाम म्हणून वाढवली अजून एक जोडी आपल्याला 4-4चे सवय म्हणून. चंद्रगुप्त मौर्य साम्राज्याचा संस्थापक. मात्र इथं सम्राट अशोका म्हणजे मौर्य साम्राज्य आहे, मौर्य साम्राज्याचा, परंतु टेक्स्टबुक मध्ये असं दिलंय म्हणून मी मुद्दाम म्हणून तुम्हाला असंच्या असं जोडी मांडलेली आहे. आणि ती लक्षात राहू द्या की काय दिलंय, काय बरोबर काय चुकीचं. चला पुढे जाऊया. सम्राट अशोकाच्या काळात कोरलेली बराबर लेणी टिंबटिंब या राज्यात आहे. सम्राट अशोकाच्या काळामध्ये अनेक शिलालेख, अनेक स्तंभालेख, त्याचबरोबर लेणी पण आहे. त्यातली ही लेणी आहे बराबर. ही कुठं आहे तर ही आहे बिहारमध्ये. बिहारमध्ये पर्याय क्रमांक 2 उत्तर. प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य कोणते पहा. इकडं अगदी कर्नाटक पासून तर इकडं पहा इतक्या दूर पर्यंत अगदी इराण पर्यंत पसरलेला हा सगळा, ग्रीक पर्यंत पसरलेला हा सगळा भाग, एवढ्या मोठ्या प्रदेशावरती मौर्य साम्राज्य होतं. आणि अशा रीतीनं प्राचीन भारतातील सर्वात मोठं साम्राज्य कोणतं, म्हणूनच उत्तर आहे मौर्य साम्राज्य. मौर्य साम्राज्य, ज्या मौर्य साम्राज्याचं बोधवाक्य आणि आपल्या राष्ट्राचं बोधवाक्य सत्यमेव जयते हे एकच आहे. आणि हे मुंडक उपनिषदामधून घेतलेले आहे पहा, मुंडक उपनिषदामध्ये. चला पुढे. बॅबिलॉन हे ठिकाण टिंबटिंब या देशात. पाठीमागं जात असताना अलेक्झांडरचा इसवी सन पूर्व 323 मध्ये ज्या बॅबिलॉन नावाच्या ठिकाणी मृत्यू झाला ते ठिकाण या देशामध्ये आहे असा प्रश्न विचारलाय तर त्याचं उत्तर आहे इराक. इराक उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2. चला तर अशा रीतीनं इयत्ता 6वीच्या विषय इतिहास व नागरिकशास्त्र आणि यामध्ये 7व्या क्रमांकाचा अत्यंत महत्त्वाचा जो धडा होता, जो पाठ होता मौर्यकालीन भारत, या पाठाचं टेस्ट विश्लेषण आपण पाहिलं. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, अशा प्रकारचं टेस्ट विश्लेषण आपण अखंडपणे पाहत राहणार आहोत. हे जर तुम्हाला आवडलं असेल अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या सहकार्यांना, मित्रांनाही शेअर करा. आपण स्वतः आणि इतरांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून पुढच्या क्रमांकाचं विश्लेषण आपल्याला मिळेल आणि जेणेकरून प्रत्येक पाठ आपण परफेक्ट होता. मात्र अशा प्रकारच्या टेस्ट तुम्हाला सोडवायच्या असतील, अशा प्रकारच्या टेस्ट तुम्हाला सोडून तुमचा अभ्यास चेक करायचा असेल, तुमच्या सामान्य ज्ञानाचा बेस किती चांगला आहे हे पाहायचं असेल, तर तुम्ही अवश्य आपला पाठनिहाय कोर्स अवघ्या 200 रुपयामध्ये जॉईन होऊ शकता आणि हजारो प्रश्नांचा कोर्स तुम्ही टेस्टच्या माध्यमातून, विश्लेषणाच्या माध्यमातून जॉईन करू शकता. चला आज या भागामध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटू पुढील भागामध्ये. धन्यवाद.